ज्या ज्या विद्यार्थ्यांना ITIसाठी ॲडमिशन प्रवेश घ्यायचा आहे ते विद्यार्थी आता वाट बघत आहेत की फायनल मेरिट लिस्ट तर लागलेली आहे, मात्र आम्हाला ट्रेड आणि इन्स्टिट्यूट म्हणजे आमचे कॉलेज म्हणजेच आपलं ट्रेड आणि इन्स्टिट्यूट हे कधी भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपली फायनल मेरिट लिस्ट ही लागलेली आहे आणि आपणास ट्रेड आणि इन्स्टिट्यूट हा या दिवशी भेटणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला आपल्या फोनच्या किंवा PCच्या कोणत्याही ब्राउझरवर यायचं आहे. लॅपटॉप असेल तर आपण लॅपटॉप यूज करा आणि सर्च करायचं आहे ITI ॲडमिशन. ही पहिली वेबसाईट येईल dvet.gov.in. यावर आपण क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपण लॉग इन करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपण इथे मेरिट लिस्ट बघूया. SSC मेरिट लिस्ट. या विद्यार्थ्याने फक्त SSC मार्कावर ॲप्लाय केल्यामुळे याची SSC मेरिट लिस्ट इथे दाखवत आहे. तर विद्यार्थ्यांनो, SSC ही जी काय फायनल मेरिट लिस्ट कशी बघायची मी मागं व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तो मागचा व्हिडिओ जाऊन बघा. इथे आपण आपली स्टेट मेरिट लिस्ट, होम डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट आणि होम डिस्ट्रिक्ट कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट वगैरे बघून घ्यायची आहे. परत मी ते ITIच्या डॅशबोर्डवरती येतो. तर इथे आपण बघत असाल की फायनल मेरिट लिस्ट ही 28 जून 2026 रोजी लागलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना आता त्यांचं फक्त मेरिट कळालं आहे. तर विद्यार्थ्यांना मेरिट म्हणजे काय की आपण ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत ITIसाठी, मग ते जिल्हा वाईज असेल, स्टेट वाईज असेल किंवा कॅटेगरी वाईज असेल, त्या विद्यार्थ्यांमध्ये आपला कितवा नंबर आहे म्हणजे आपले मेरिट होय. तर इथे आपण बघितलं तर फायनल मेरिट लिस्टच्या पुढे काही दिसत नाही आहे. बरेचसे विद्यार्थी कमेंट करत आहेत की सर, आम्हाला आमचा ट्रेड कधी मिळणार आहे, म्हणजे आमची कॅप सीट कधी मिळणार आहे, आम्हाला इन्स्टिट्यूट आणि कॉलेज हे कधी मिळणार आहे. तर इथे परत आपण लॉग इन केल्यानंतर बघायचं आहे की इथे काहीच अपडेट ही दिसत नाही आहे. इथे डॅशबोर्डवरती पण क्लिक केल्यानंतर इथे काही दिसत नाही आहे. तर आपण काय करायचं आहे, आपण ही एक नोटिफिकेशन बघायची आहे. तर ह्या नोटिफिकेशनमध्ये सांगितले आहे ITI ॲडमिशन नोटिफिकेशन नंबर 2026-03 ही 17/6/2026ची विद्यार्थ्यांना नोटिफिकेशन आहे आणि याच्यानंतर कोणतीही नोटिफिकेशन निघाली नाही. या नोटिफिकेशनमध्ये आपलं जे काही ITIचं फॉर्म भरणे, प्रारंभ डेट आणि बाकीचे वगैरे अर्ज स्वीकारणे, निश्चिती, प्रवेश, कॅप राऊंड वगैरे भरणे आहे, हे काय आपण बघायचं नाही. तर इथे आपण बघायचं आहे की अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे. अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे. ही प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो 28 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता झालेली आहे. मात्र तिथून पुढे कोणतीही अजून नोटिफिकेशन निघाली नाही. तर इथे काय म्हणत आहे, तर इथे आपण बघायचं आहे की प्रथम प्रवेश फेरीपासून पुढील प्रवेशाची वेळापत्रक संकेतस्थळावर 25 जून 2026 रोजी घोषित करण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपली फायनल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट निघाली म्हणजेच आता आपणास कोणता ट्रेड मिळणार हे जवळपास फिक्स झालेले आहे आणि आता फक्त आपणास ट्रेड आणि इन्स्टिट्यूट घोषित करणे बाकी आहे. तर ही कधी होणार हा सांगण्याचा दिनांक होता 25 जून 2026. म्हणजे 25 जून 2026 रोजी ITIवाल्यांनी हे पुढचे वेळापत्रक जाहीर करणे गरजेचे होते. मात्र आज 30 तारीख जरी आली असली तरी अजून हे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये हे वेळापत्रक जाहीर होईल आणि ते वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच आपणास कळून जाईल की आपणास कोणता ट्रेड आणि कोणते इन्स्टिट्यूट मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास मी या व्हिडिओमध्ये सांगितले की आपणास कोणता ट्रेड आणि कोणते इन्स्टिट्यूट कधी भेटणार आहे
तर हा माझा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आपणास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण मी ITI संबंधित नेहमी व्हिडिओ बनवत असतो आणि इथून पुढे जे कॅप 1, कॅप 2 वगैरे असेल, सीट अलॉटमेंट वगैरे, ह्या सर्व प्रक्रिया आपणास माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या जातील. तर आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.